पाहतोय शतक पॉवर प्लेचं फक्त एकच असेल. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय अप्रतिम हाताळला विशाल. अगदी टप्प्यावरती बॉल फेकला. अगदी बॉल फेकल्यानंतर बॉलनं अतिरिक्त उसळी घेतली. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची की 4 षटकांच्या मॅच मध्ये एकच शतक हे पॉवर प्लेचं असेल आणि 3 षटक तुम्ही ओपन फील्ड करू शकता. अगदी आपण जर पाहिलं मिड विकेटला आणि मिड ऑफला 2 फिल्डर कॅचिंग पोझिशनसाठी आहेत. पुढील चेंडू असेल. अगदी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय डॉट गेला होता. दुसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. हा बॉल आपण पाहतोय सीमारेषच्या पलीकडे जातोय. मिड विकेट वरती हल्ला चढवलाय आणि विशालच्या दुसऱ्या चेंडूवरती बिग ब्लास्ट येतोय. कल्पेशच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार असेल. अगदी पहिला चेंडू जरी डॉट आला असेल ना तर दुसऱ्या चेंडूवरती कल्पेशनं मात्र हल्ला चढवलाय. अगदी महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार खेचलाय कल्पेशनं. अगदी बॉलर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात ना अचूक टप्पा पकडला जातोय आणि वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विशाल कमबॅक करेल का? नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस अगदी आपण पाहतो फुलटच चेंडू होता. क्रॉस बॅटेडने खेळलाय. त्या रिजन मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. आला तो कार्पेट्स बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. याही बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. अगदी पहिला चेंडू जरी डॉट आला असेल ना तरी सलगचे 2 चेंडूवरती हल्ला चढवलाय. अगदी या इनिंग मधला पहिला षटकार आणि पहिला चौकार कल्पेशच्या बॅट मधून येतोय. कल्पेशचा विचार जर केला ना दक्षिण रायगड मधील हा आयकॉनिक खेळाडू आहे. अगदी पोलार्ड या नावाने तो प्रसिद्ध आहे. या खेळाडूच्या नावावरती रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं ना 2 बाईक्स आणि एक मोठी कार याच्या नावावरती आहे. नक्कीच पुढील चेंडू असेल. यावेळेस अगदी समोरच्या रिजन मध्ये हल्ला चढवला. बॅटच्या खाली बॉल घेतला. बॉलला डिस्पॅच केलंय. समोरच्या बाजूला इनसाइड आउटचा फटका. हाही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय अगदी बॉल पुढे सोडला होता त्याला डिस्पॅच केलं समोरच्या बाजूला. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील नक्की 6. विशालवरती हल्ला चढवला. अगदी पहिला चेंडू जरी विशालनं प्रतिमत्ता असेल ना नंतरचे 3 चेंडू आपण पाहतोय त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार येतोय. अप्रतिम फटकेबाजी. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 16 धावा लागतात दहा फलकावरती. थोडासा फील्ड मध्ये बदल केला जातोय. नक्कीच मिड विकेट साठी 1 फिल्डर आहे आणि या बाजूला लॉंग ऑफ मध्ये 1 फिल्डर तयार केलाय. समोरची बाजू मात्र मोकळीच आहे. नक्कीच आपण पाहताय अगदी 30 यार्ड सर्कल वरती सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाजी विशाल पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल होता. अन्न बॉल काय जेल टिपला जातोय. वा भाई वा. सेलिब्रेशन पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश अगदी डोक्याला हात लावतोय. अप्रतिम जेल पकडला एका तरुण खेळाडूने पाठीमागच्या रिजन मध्ये पळत असताना. अप्रतिम जेल पकडला. कल्पेशचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. टोटल संघाचा स्कोर लागतोय 16. आपण मेन स्क्रीन वरती पाहताय बॅकअप हँडबॉल टाकला होता. डाऊन द ग्राउंड बॉल उभा राहिला आणि पाठीमागच्या बाजूला धावत जाताना एका तरुण खेळाडूने अप्रतिम झेल पकडला आणि धक्का क्रमांक असेल पहिला. कल्पेशचा खेळ समाप्त झालाय. धाव लागते 10 फलकावरती 18. सॉरी 16 धावा लागतायत. आपण जर तो झेल जर बघितला ना तर झेल कंप्लीट केल्यानंतर त्या खेळाडूनं खिशामधून एक चिठ्ठी काढली आणि दाखवली की सेलिब्रेशन त्याचा पहा. अगदी त्याला माहित होतं की अशा पद्धतीनं झेल पकडले पाहिजेत आणि तो संदेश त्यानं याच्या माध्यमातून दिलाय. कल्पेशचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धाव लागते 10 फलकावरती 16. हॅलो हॅलो हॅलो. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय अगदी अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अनिकेतला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहतोय पायावरती बॉल बघला तरी फिल्डर बॉल खाली येतील. जेल टिपला जाईल. याही जेल वरती आपण पाहतोय सलगचे 2 विकेट येत आहेत. अनिकेत माघारी डगआउट मध्ये जाईल. नक्कीच
तोही नाराज आहे की ज्या पद्धतीने तिथे फिल्डर ठेवला होता, पायावरती विशालने फेकी केली आणि बॉलला फक्त गती देण्याचा प्रयत्न केला अनिकेतने. यावेळेस मात्र आपण पाहतोय त्या रिजन मध्ये फिल्डर तैनात होता, बॉल खाली आला आणि झेल कंप्लीट केला. धक्का क्रमांक असेल दुसरा. धाव लागते धाव फलकावरती एका षटकाच्या मोबदल्यामध्ये 16. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय नेहाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अगदी पॉवर प्लेचं शतक आपण पाहिलं संपलंय. अगदी एकाच शतकाचा पॉवर प्ले असेल. हॅलो हॅलो. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं सुद्धा आपण जर पाहिलं ना, स्वतःचं पहिलं असेल आणि संघाचं मात्र आपण पाहिलं तर दुसरं शतक हाताळण्यासाठी आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. अगदी न्यू बॉलर असेल कृष्ण बॉलिंग मार्क वरती येतोय, स्ट्राईक वरती असेल अजिंक्य स्ट्राईक वरती आपण पाहतोय. अगदी एका शतकाचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिले तर 16 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. यावेळेस आपण पाहतोय बाठे मॅचच्या रिजन मध्ये फटका खेळला जातोय आणि वन बाउन्स आपण त्या रिजन मध्ये पाहतोय. नक्कीच अंपायरिंग करून चेक केलं जाईल. पंचांचा इशारा होतोय नक्कीच 4 धावा असतील. अगदी कृष्णाच्या पहिल्या चेंडूवरती अजिंक्यने लेग साईडला हिट केला आणि वन बाउन्स बॉल गेला सीमारेषच्या पलीकडे. अर्थातच चौकार येतोय. यावेळेस अगदी आपण पाहतोय हवेमध्ये शॉट खेळलाय, अगदी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजिंक्यच्या बॅट मधून ताकदीचा वापर आपण पाहतोय. अप्रतिम षटकार येतोय. अगदी महत्वाची विकेट पडल्यानंतर सुद्धा अजिंक्य अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी मोठा षटकार खेळतोय. अगदी या षटकारानंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर 26 धावा धाव फलकावरती लागतात. कृष्णा अगदी पुढीलचा चेंडू हाताळतील. अगदी 2 चेंडूचा विचार केला ना तर पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती षटकार आलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस सुद्धा अगदी आडवराटने खेचलाय बॉल. याही बॉलला डिस्पॅच केलंय सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय. अजिंक्य सेट ऑन फायर. काय फटके खेळतोय. 3 चेंडूवरती जर आपण विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती चौकाराला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार येतोय. अर्थात सलगचे 2 चेंडू डिस्पॅच केलेत 6 धावेसाठी. अगदी नेक्स्ट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
याही चेंडूवरती आला चढवला सलगचा तिसरा षटकार आपण पाहतोय अजिंक्यच्या बॅट मधून येतोय अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय सलगचे 3 षटकार खेळतोय एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर या बॉलच्या पाठीमागं अगदी 6 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकतोय एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 38 धावा लागते धाव फलकावरती अगदी 4 चेंडू आतापर्यंत वेगळे त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि यानंतरचे सलगचे 3 चेंडू डिस्पॅच केले 6 धावेसाठी शांत बसा की शांत जरा थोडा आवाज जरा आम्ही जाऊ पुढील चेंडू असेल यावेळी हल्ला करण्याचा प्रयत्न याही बॉलला डिस्पॅच केले ताकदीचा वापर अजिंक्यच्या बॅटमधून आपण पाहतोय याही बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय सलगचे आपण पाहिलेत ना 4था षटकार येतोय 5 चेंडू आतापर्यंत झालेत पहिल्या चेंडूवरती 4 धावा आणि सलगचे 4 चेंडू षटकार येतात अप्रतिम फलंदाजी अजिंक्य सेट ऑन फायर काय फटकेबाजी करतोय अगदी ग्राउंडच्या चारी बाजूला फटकेबाजी पाहायला मिळते अगदी ऑन साइड असेल लेग साइड असेल मिड विकेट असेल सर्व बाजूला षटकार आपण पाहतोय या षटकातील अखेरचा चेंडू 4 षटकार खेळले 5वा येईल का अजिंक्य आपण पाहतो स्ट्राईक वरती याही चेंडूला फेकून दिले सलगचे 5 चेंडू डिस्पॅच केले सीमारेषेच्या पलीकडे एकूण धावा जर आपण पाहिलेत ना 34 धावा या षटकामध्ये खेचून आणले अजिंक्यना सलगचे 5 षटकार अजिंक्य सेट ऑन फायर टोटल धावा लागतात धाव फलकावरती 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये 50 स्वतःच पहिल्या आणि संघाचा आपण पाहतोय अगदी तिसरं शतक हाताळण्यासाठी सचिन बॉलिंग मार्क वरती येईल समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर निहाल आहे स्ट्राईक वरती अगदी निहालकडे सुद्धा चांगली क्षमता आहे सचिन कमबॅक नक्कीच करून दिला आपल्या संघासाठी 50 धावा लागते धाव फलकावरती पहिला चेंडू ब्लॉक टाकला बॉल हवेमध्ये फिल्डर त्या रिजन मध्ये येण्याचा प्रयत्न करतील आही बॉल नेहालला उडवलाय हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे अगदी पहिल्या चेंडूवरती सचिनच्या हल्ल्यात चढवलाय आणि या बॉलच्या पाठीमागे धावा येत आहेत अर्थातच षटकार श्री सुभाष शेठ जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज अर्थात इथे अजिंक्यसाठी सलगच्या 5 षटकारासाठी ते बक्षीस येते नक्कीच त्याला ते जीपे केलं जाईल ऑनलाईन अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती मात्र एक धाव येते आणि स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं ना तर अजिंक्य येतोय अजिंक्य आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल यावेळेस सचिनचा त्याचा सामना आहे अजिंक्य स्ट्राईक वरती सचिन बॉलिंग मार्क वरती बॉल क्रमांक नेक्स्ट यावेळेस सुद्धा ब्लॉक केला बॉल हवेमध्ये उभा राहिला फिल्डर बॉल करण्याचा प्रयत्न करतील एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न मात्र अजिंक्य माघारी पाठवले नेहालला अगदी डॉट बॉल येतोय स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर 57 धावा लागतात धाव फलकावरती अगदी सेकंड लास्ट ओव्हर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय यानंतर ते 3 चेंडू अजून शेष आहेत पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न केला बॅटची एज घेतली जाते एक धाव कंप्लीट केली जाते अगदी नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतात बॉलची फेकी करतायत तोपर्यंत नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत अगदी सेकंड लास्ट आपण ओव्हर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडंसं नॉर्मल महत्वाचं शतक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेकंड लास्ट ओव्हर आहे यावेळेस अगदी आपण पाहतोय फिंगर रोल्स केले होते
आणि यावेळेस आपण पाहतोय अगदी पंचांनी लिगल बॉल दिलाय, फेअर डिलिव्हरी अगदी अपील करण्यात आली होती त्यावेळेस मात्र आपण अगदी पंचांकडे थर्ड अंपायरसाठी रिव्ह्यू केला जातोय. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू असेल. अगदी पंचांचा इशारा येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हाईट बॉल नसेल, हा लिगल बॉल असेल. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे, नक्कीच तो काउंट केला जाईल. अगदी स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना 59 धावा लागत आहेत धाव फलकावरती, 2 गडी बाद होत आहेत. अखेरचा चेंडू असेल शतक क्रमांक 3 मधला. अगदी अप्रतिम चेंडू हाताळला, अगदी अपील केली जाते पंचांकडे. अप्रतिम चेंडू हाताळला. सचिन बघितलं ना आपण, एक आयकॉनिक खेळाडू ज्या समोर असतो ना, तर एक महत्वाचा आयकॉनिक बॉलर ज्या समोर येतो त्यावेळेस नक्कीच काटेकी टक्कर असते. अगदी या शतका जर विचार केला ना तर मोठा फटका खेळण्यासाठी कोणतीही संधी सचिनने दिली नाही. अगदी 6 चेंडूमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. एकूण धावा लागतात धाव फलकावरती 59. येणारे 6 चेंडू अजून शेष असतील. रोहिदास घ्या बॉलर. आलेत का पण तिथं? अगदी आपण पाहताय मेन स्क्रीनवरती अगदी शेवटचं शतक असेल प्रगतीपथावरती. 6 चेंडू शेष असतील. निहाल आहे स्ट्राईक वरती, रोहिदास असेल बॉलिंग मार्क वरती. बॉल क्रमांक पहिला अखेरच्या षटकातील. अगदी पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जाईल. अजिंक्य येतोय, नक्की स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न केला. पंचांचा यावेळेस आपण पाहतोय अगदी अतिरिक्त धावेसाठी इशारा येतोय. अर्थातच वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. चला न्यू बॅटर आपण लगेच जाहीर करायचे. चला न्यू बॅटर लवकर काही करायचे मित्रांनो. अगदी न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल होतोय. अजिंक्य असेल स्ट्राईक वरती. आणि या शतकाचा विचार केला तर अजून एकही चेंडू झालेला नाही. अर्थातच वाईट बॉल दिला होता पंचांनी आणि त्या माध्यमातून रनआउटची विकेट आली होती. पहिला चेंडू यावेळेस फुलटा चेंडू पाहतोय, फटकाला समोरच्या बाजूला 1 बाउन्स. अगदी आपण पाहतोय मिस फिल्डिंग होती. हाही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे सुद्धा धावा येतील 4. अजिंक्यचा जर आपण विचार केलात ना तर अगदी 10 चेंडू फेस करताना 36 धावा बनवतोय.
यावेळेस आपण पाहतोय अगदी बॉल हवेमध्ये खेळलाय, फिल्डर बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतील, कोणताही फिल्डर बॉल खाली येत नाहीये, अगदी नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. यावेळी बॉलच्या पाठीमागे 2 धावा येतील. अगदी आपण जर पाहिलं ना रोहिदासनं संधी उपलब्ध केली होती, मात्र 30 सलकर च्या फिल्डरनी नक्कीच प्रयत्न करायला हवा होता. अगदी नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. याही बॉलच्या पाठीमागे 2 धावा येतील. षटकार कोणी मारलाय? अजिंक्यने मारला होता ना चौकार. यावेळेस आपण पाहतोय अगदी गॅपमध्ये खेळत होते, त्या रिजन मध्ये फिल्डर आहे, मिस फिल्डिंग होते. नक्कीच 2 धाव्यासाठी कॉल केला जाईल. या दोन्ही धावा कंप्लीट केल्या जातील. रोहिदास आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती अगदी अखेरचं शतक टाकण्यासाठी. या शतकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू झालेत. नक्कीच अजून येणारे 3 चेंडू महत्वाचे असतील. अजिंक्य स्ट्राईक वरती, समोरच्या बाजूला हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल डाऊन द ग्राउंड उभा राहिला, फिल्डर बॉल खाली येतील, नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी अजिंक्य स्ट्राईक वरती येण्यासाठी 2च धावा कंप्लीट केल्या जातील. 10 फलक जर आपण पाहिलेत ना 70 धावा लागतात 10 फलकावरती. अगदी आपण पाहिलेत ना दुसऱ्या शतकामध्ये अगदी 34 धावा आपण जर पाहिलेत ना तर आल्या होत्या. 34 धावा दुसऱ्या शतकामध्ये आल्या. त्यानंतरची मात्रचे शतक जर आपण बघितले ना अप्रतिम हाताळले. एखादा चौकार नंतर एखादा षटकार शतकामध्ये खेळला गेला, मात्र स्कोर कार्ड नक्कीच कमी झालाय. 70 धावा लागतात 10 फलकावरती. येणारे 2 चेंडू शेष असतील. याही चेंडूवरती बॉल डाऊन द ग्राउंड उभा राहिलाय, फिल्डर बॉल खाली येण्याचा नक्की प्रयत्न करतील. 1 धाव कंप्लीट झाले. स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न केला जाईल आणि नक्कीच आपण पाहतोय अगदी 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पंच रनआउट देत आहेत. म्हणजे या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलेत ना 1 धाव कंप्लीट केली जाते. धाव लागतात 10 फलकावरती 71. आणि अजिंक्यचा जर विचार केला ना तर 15 चेंडू मध्ये 47 धावांवरती खेळतोय. 47 धावा बनवल्यात. अगदी 3 धावा तो आपल्या अर्धशतकापासून दूर असेल. चला न्यू बॅटर आपण लगेच सूरज आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवलेल. टोटल स्कोर आपण पाहिला तर 71 धाव लागते 10 फलकावरती. आणि अजिंक्यसाठी जर आपण पाहिलं तर 15 चेंडूमध्ये 47 धाव बनवतोय. अर्धशतक दुसरं येईल का या स्पर्धेमधलं आपल्याला पाहावं लागेल. अगदी अखेरचा चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला आपण पाहू शकता. अगदी पंच चेक केले जातील. थोडंसं शफल आपल्याला पाहायला मिळालं होतं. अगदी पंचांच्या माध्यमातून रिचेक केलं जाईल. अगदी पंचांचा यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा येतोय आणि अगदीच यानंतरचा बॉल फ्री हिटचा असू शकतो. नो बॉल दिलाय पंचांनी. रिव्ह्यू चेक केला जातोय. अगदी पण फिल्डिंग साइड कडे रिव्ह्यू येतोय. जर लाईनच्या बाहेर जर बॉल पडला असेल तर नक्कीच आपण नो बॉल घोषित करू शकता. चेक केलं जाईल. मुख्य पंचांच्या वतीनं मेन स्क्रीनवरती चेक केलं जाईल. अगदी पंच आपण पाहतोय हा बॉल नो बॉल नाही. अगदी लाईनच्या या बाजूला बॉल पडतोय. मेन स्क्रीनवरती आपण पाहिलं तर ओके वाईड बॉल पंचांनी या बॉलला घोषित केलंय. ओके अगदी पंच यावेळेस माफी मागताना आपण पाहतोय अगदी डिसिजन रिव्हर्स केला जातोय. जो नो बॉल दिला होता पंचांनी तो माघारी घेतलाय आणि या बॉलच्या पाठीमागे वाईड दिलाय. अर्थातच एक्स्ट्रा रन येते. धाव फलकावरती जर आपण पाहिलं ना वाईडच्या माध्यमातून एकदा ऍड केली जाईल. धाव लागतं धाव फलकावरती 72. येणारा 1 चेंडू अजून शेष असेल. अजिंक्यसाठी हवे 3 धावा. रोहितच असेल बॉलिंग मार्कवर अखेरचा चेंडू.
यावेळेस फुलटा चेंडू होतो, याला डिस्पॅच केलंय सीमाराशीच्या पलीकडे. या सिरीज मध्ये दुसरं अर्धशतक घेत आहे अगदी अजिंक्यला मी विनंती करेल की आपण डगआउट साठी बॅट दाखवायचे. दुसरं अर्धशतक आपण पाहतो अजिंक्यच्या बॅट मधून, अर्थात पोलादपूर संघाचा आक्रमक खेळाडू. अगदी महत्वाच्या 2 विकेट आल्यानंतर क्रीज वरती हा खेळाडू थांबला आणि 4 षटकामध्ये स्वतःचं अर्धशतक पूर्ण केलं. आणि संघाच्या जर स्कोर कार्ड जर आपण पाहिलात ना, धाव लागतात दाफलकावरती 78 जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये पवारवाडी संघाला बनवायचे 79 धावा. पोलादपूर संघासाठी विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि समोरच्या बाजूला जे मंडपामध्ये बसलेले खेळाडू आहेत ना, त्यांच्यासाठी विनंती आहे. अगदी आपण पाहिलं तर महिला त्या ठिकाणी येतात, मुली येतात. आपल्याला विनंती आहे आपण तो डगआउट सोडायचा आणि या समोरच्या बाजूला डगआउट मध्ये येऊन बसायचं. मित्रांनो, सर्व खेळाडूंना आणि ग्रामस्थांना विनंती असेल महिलांसाठी ती जागा सोडायची आहे. आपण सर्वांनी या बाजूला येऊन बसायचंय. अगदी सर्वांना नम्र विनंती असेल, मुख्य आयोजकांच्या वतीनं आपल्यासाठी विनंती असेल की महिलांना त्या जागी बसू द्यात. आपण या समोरच्या बाजूला जे डगआउट आहे इकडे येऊन बसू शकता, मुख्य व्यासपीठावरती येऊन बसू शकता. पोलादपूर संघ आपण सर्वांनी इकडे यायचं मित्रांनो, या बाजूला तिथं महिलांसाठी जागा राखीव असेल. पोलादपूर संघ अगदी सुरुवातीला फलंदाजी करत असताना 24 चेंडूमध्ये 78 धावा बनवल्या आणि जिंकण्यासाठी पवारवाडी संघाला जर आपण पाहिलेत ना, 24 चेंडूमध्ये 79 धावांचं टार्गेट दिलंय. आता या टार्गेटचा जर विचार केला ना, तर ज्या पद्धतीने अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये थांबला ना, अशा पद्धतीने पवारवाडीच्या एका खेळाडूनं अंतिम पर्यंत थांबलं पाहिजे मैदानाच्या मध्ये. नक्कीच याही धावा चेस केल्या जाऊ शकतात, कारण या विकेटचा जर विचार केला ना, तर या बाजूला 6 ची जी रेंज आहे ना, अगदी हिटिंग झोन पासून या बाजूला खूप षटकार खेचले जातात आणि दुपारच्या सत्रामध्ये याही धावा बनवल्या जातात. अगदी 80 धावा बनवल्या होत्या, तर नक्कीच हेही टार्गेट चेस केलं जाऊ शकतं. आपल्याला विनंती असेल दोन्ही संघांना की आपण लगेच पोलादपूर संघाने क्षेत्ररक्षण लावायचंय आणि सलामीचे 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. जाणता राजा मोरवे संघ एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय नवतरुण मित्रमंडळ महादेवनगर. या 2 संघांच्या संघनायकांना विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. मोरवे संघ अधिकचा वेळ न घेता आपण इकडं नाणेफेक करण्यासाठी यायचंय. अगदी महादेवनगर संघाचे संघनायक या ठिकाणी उपलब्ध आहेत, आपण लगेच नाणेफेक करून घेतोय.
दुपारच्या सत्रातली आपण पहिली मॅच पाहतोय. अगदी काटेकी टक्कर. एका बाजूला पोलादपूर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पवारवाडी. अगदी पोलादपूर संघानं 79 धावाचं टार्गेट दिले 24 चेंडूमध्ये. बॉल क्रमांक पहिला कल्पेश निघालाय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला. बॉल डाऊन द ग्राउंड उभा राहिला. फिल्डर बॉल करण्याचा प्रयत्न केला जाईल. जेल या ठिकाणी सुटतोय. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. अगदी पहिल्या चेंडूवरती जीवनदान भेटतंय. संधी उपलब्ध केली होती कल्पेशने, मात्र झेल सुटलाय. अगदी 30 यार्ड सर्कलवरती जर आपण पाहिले तर थोडंसं पाठीमागच्या बाजूला पळायला लागलं, मात्र प्रयत्न खूप चांगला होता. झेल आपण सुटलेला पाहतो. संधी उपलब्ध झाली विजयासाठी. आता विजयला आपल्या नावाप्रमाणे संघाला विजय मिळवून द्यावाच लागेल. संधी उपलब्ध झाले. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस फटका खेळला. इनसाइड आउटचा फटका. यावेळेस बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. विजयच्या बॅट मधून येतो बिग ब्लास्ट. अगदी जेल सुटल्या आक्रमक झाला विजय आणि दुसऱ्या चेंडूवरती डिस्पॅच केले बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. पुढील चेंडू असेल. विजय पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये डाऊन द ग्राउंड उभा राहिला. फिल्डर बॉल खाली येतील. यावेळेस मात्र जेल टिपला जातोय आणि 2 खेळाडू आपण पाहतोय. अगदी कल्पेशने सुद्धा हँडशेक केले विजयासाठी, कारण विजय खूप महत्वाचा खेळाडू होता, आक्रमक खेळाडू होता. 2 जे एकंदर खेळाडू असतो ना मित्रांनो, ग्राउंड मध्ये बघा, आपण खेळायला महत्व दिलं पाहिजे, खेळाडू वृत्ती दाखवली पाहिजे. प्रत्येक बॉलवरती ऑब्जेक्शन घेणं, प्रत्येक बॉलवरती ऑब्जेक्शन केलं जातं ना, हा खेळाडू वृत्ती नसते. आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय जसा विजयनं बॉल हवेमध्ये खेळला, विकेट आली, कल्पेशने त्याचं सुद्धा अभिनंदन केलं. अप्रतिम खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सचिन आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती असेल. कल्पेशचा जर विचार केला, पहिल्या चेंडूवरती संधी उपलब्ध केली होती, जेल सुटला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि पुन्हा एकदा बॅकअप डायनचा वापर केला गेला आणि बॉल हवेमध्ये उभा राहिला. अगदी जर आपण पहिल्यांदा विजयचा विचार केला ना, अगदी हा खेळाडू थांबून कदाचित खेळला असता, मात्र स्कोर कार्डचं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय. 24 चेंडूमध्ये 79 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी या बॉलच्या पाठीमागे 4 धावा येतील. आल्या पावली सचिन बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलंय. अगदी आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समजा झाला. धावा लागल्या 10 फलकावरती 12. गडी मात्र बाद होतो 1. नक्कीच अटॅक केला जाईल. सचिन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅट फिरवली जाते. प्रॉपर लेदर शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कव्हर्स आणि पॉइंटच्या माध्यमातून हा बॉल चालतोय सीमा रेषेच्या पलीकडे. याही बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. अगदी सलगचे 2 चौकार आपण पाहतोय. मेन स्क्रीन वरती रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. अगदी ऑफ साइडला बॉलची फेकी केली. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये बॉलला फक्त ढकलला आणि हाही बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना, धावा लागते 10 फलकावरती 16. गडी बाद होतोय 1. अखेरचा चेंडू असेल. अगदी प्रत्येक शतकाच्या मागे 20 धावणारे नेट बनवायचे आहेत. यावेळेस आपण पाहतोय अगदी पंचांचा इशारा नक्की येईल वाईड बॉलसाठी. अतिरिक्त धावा येत आहेत. 17 धावा आतापर्यंत बनवलेत. अगदी 20 या रन रेटने धावा जर बनवले ना, तर 80 धावा चेस केल्या जाऊ शकतात. नक्कीच सचिन त्याच प्रयत्नामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 17 धावा लागतायत. अजून 1 चेंडू कल्पेशचा अजून शेष स्ट्राईक वरती आपण पाहतोय सचिनला. सचिन आक्रमक झालाय. नक्कीच आपल्या संघासाठी महत्वाची खेळी खेळणार आहे तो. पुढील चेंडू. याही वेळेस अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नाराज आहे. अगदी हिटिंग झोन पर्यंतची बॉल होता, बॅट फिरवली गेली. अगदी मात्र यावेळेस मात्र बॅट येतोय. अगदी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा लागतात 10 फलकावरती 17. शतक क्रमांक आपण 2 कडे जातोय. अर्थातच पहिल्या शतकाचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना, 17 धावा लागले 10 फलकावरती. आता बॉलिंग मार्क वरती पाहतोय ज्या खेळाडूनं 16 चेंडू मध्ये 56 धावा बनवले ना, तो
फलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येतोय, अर्थातच अजिंक्य बॉलिंग मार्कवरती पाहतोय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय नक्कीच अगदी एकही बॉल आतापर्यंत फेस न केलेला राकेश स्ट्राईक वरती असेल. अगदी राकेशचा विचार केला ना, या खेळाडूकडे चांगली क्षमता आहे आणि अशा क्रुशल मोमेंट वरती महत्वाची मॅच असताना नक्कीच आपल्या नावाप्रमाणे खेळावं लागेल. राकेशला आपण पाहतो स्ट्राईक वरती, बॉलिंग मार्क वरती असेल अजिंक्य. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय वारच्या वेगाने फटकावलाय, 1 बाउन्स 2 बाउन्स, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. राकेशच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार असेल. अगदी पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना 21 धावा लागते धावफलकावरती. अगदी आपण पाहिलेत ना 20 या स्कोर कार्डने जर आपण पुढे सरकलो ना तर या धावा नक्की चेस होणार आहेत. पहिल्या षटका समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि धाव फलक जर आपण पाहिलात तर 21 धावा लागते धावफलकावरती. फील्ड मध्ये थोडासा बदल पाहतोय. अगदी पॉइंट वरती न्यू फिल्डर येतोय, कव्हर्सला दुसरा फिल्डर आपण पाहतोय तैनात केला जातोय. अजिंक्य पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस फुलटा चेंडू होता, त्या रिजन मध्ये फिल्डर तैनात आहे, नक्कीच आहे. पाठीमागचा बॉल आही चाललाय, 1 बाउन्स इमारतीच्या पलीकडे मिसजज केलं जातंय आणि आई बॉल अगदी सलगचे 2 चौकार पाहतोय. अजिंक्यला आपण पाहतोय की ज्या चेंडूवरती विकेट होती त्या चेंडूवरती चौकार गेलाय. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण करत असलो नक्कीच आपल्याला याचा पेनल्टी नक्कीच बसणार आहे. महत्वाचा चौकार राकेशच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार. एकूण धावा लागतात धावफलकावरती 25. या शतकाचा विचार केला तर सलगचे 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. अगदी अजिंक्य आपण पाहतोय नक्कीच नाराज आहे की झेल अगदी आता होता, मी जज झाला आणि या बॉलच्या पाठीमागे नक्कीच 4 धावा आल्या की ज्या चेंडूवरती विकेट होती ना तिथे चौकार येतोय. राकेशला जीवदान मिळण्यासारखंच आहे. राकेश आपण पाहतोय सलगचे 2 चौकार खेळतोय. नक्कीच मॅच दोन्ही संघासाठी ऑन असेल. बॉल क्रमांक 3. यावेळेस आपण पाहतोय अगदी गॅप मध्ये जातोय, पाठीमागे फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीचा मात्र कोणतेही प्रयत्न नाहीये. आतापर्यंत अजिंक्यचा जर विचार केला तर 3 चेंडू आता यामध्ये 9 धावा त्याच्या 3 चेंडूवरती येतात. येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. 20 या धावेने स्कोर कार्ड पुढे न्यायचंय. 26 धावा लागते धावफलकावरती. यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळलेला शॉट आपण पाहतोय. पाठीमागच्या रेंजमध्ये फिल्डर आहेत, वाऱ्याच्या वेगाने बॉल खाली फिल्डर येतोय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली. धावा लागते धावफलकावरती 27. येणारे अजून 2 चेंडू शेज आहे. 2 मोठे फटके या षटकामध्ये खेळावेच लागतील. 20 रन रेटनं आपल्याला पुढे सरकायचंय. अगदी अजिंक्यने ज्या पद्धतीने खेळी केली ना अशा पद्धतीने खेळ आपल्याला करावा लागेल. कारण मॅच जर बघीन आपण पाहिजे ना जोपर्यंत आपण शेवटचा बॉल मैदानामध्ये पडत नाही तोपर्यंत रिझल्ट आपण सांगू शकत नाही. नक्कीच नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस अगदी बॉल डिस्पॅच केलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. मोठा फटका येतो राकेशच्या बॅट मधून. अप्रतिम फटका आपण पाहतोय. अगदी बॉलची फेके ना अजिंक्यनं समोरच्या बाजूला केली, त्याला अगदी आपण पाहिलं मिड विकेटला हिट केला आणि या बॉलच्या पाठीमागे नक्की 6 धावा येतील. अप्रतिम फटकेबाजी. धाव फलक जर आपण पाहिलात ना धावा लागतात धावफलकावरती 33. अजूनही या शतकातील 1 चेंडू अजूनही शेष आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय राकेश महत्वाची इनिंग खेळतोय आपल्या संघासाठी. अजिंक्यवरती हल्ला चढवलाय. 4 षटकांची मॅच, 4 बॉलर आहेत. नक्कीच दोन्ही संघासाठी ऍडव्हान्टेजेस आहे या 4 बॉलरचा. नेक्स्ट बॉल. यावेळेस हल्ला चढवला, त्या रेषेमध्ये कोणता फिल्डर नाही. बॉल वाऱ्याच्या वेगाने चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. वा भाई वा, काय फटकेबाजी पाहतोय आपण. राकेशच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना एकूण धावा लागतात धावफलकावरती 39.
39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 39 धावा लागले त्या फलकावरती. प्रेशर दोन्ही संघांवरती आहे. येणारे 12 चेंडू धावा बनवायचे 40. अगदी मी सुरुवातीला सांगितलं होतं 20 धावेने रन रेट पुढे सरकला ना तर या धावा चेस होणार आहेत. अगदी 20 या धावेनेच रन रेट पुढे सरकतोय. येणारे 12 चेंडू धावा बनवायचे 20. प्रत्येक षटकाच्या मागे 20 धावा बनवायचे. न्यू बॉलर असेल बॉलिंग मार्क वरती, स्ट्राईक वरती आपण पाहतोय सचिन. बॉलिंग मार्क वरती आपण पाहिलं न्यू बॉलर असेल सूरज. बॅटिंग स्ट्राईक वरती आपण पाहतोय सचिनला. महत्वाची इनिंग आपण पाहतोय. अगदी फील्ड ओपन आहे. 12 चेंडू 20 धावा. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहतोय संघ पवारवाडी तर दुसऱ्या बाजूला संघ आहे पोलादपूर. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. स्ट्राईक वरती पाहतोय सचिनला. सचिन एक आक्रमक खेळाडू. त्याला माहिती आहे जरी आमची महत्वाची विकेट पडली ना तरी मॅच मध्ये रंगत नक्कीच येणार. सचिन एक आक्रमक खेळाडू, कधी न हार मानणारा खेळाडू. बॉल क्रमांक पहिल्या चेंडूवरती अगदी ताकदीनं बॅट फिरवले. मात्र आपण पाहतोय अगदी बॉल डॉट जातो. पंचांकडे अपील केली जाते. मात्र पंच आपण पाहतोय अगदी अपील फेटाळली जाते. ओके डन. पहिला चेंडू आपण पाहिला की अप्रतिम चेंडू आता आणि डॉट बॉल आलाय. अगदी पहिला चेंडू जर आपण पाहिला तर अचूक टप्प्यावरती फेकला होता चेंडू. अगदी सचिन बॅट फिरवली होती मात्र डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल असेल. याही वेळेस अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती बॉल फेकलाय. अगदी सूरजचा जर विचार केला ना याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा सूरजने खूप चांगली गोलंदाजी केली होती. ज्या वेळेस संघाने त्याच्यावरती जबाबदारी दिली ना त्यावेळेस तो हा प्लेअर उभा राहिलाय. कोणताही मोठा फटका खेळायला संधी उपलब्ध करू देत नाही, रूम्स देत नाहीये. अगदी अचूक टप्प्यावरती बॉल फेकला जातोय. अजिंक्यच्या षटकामध्ये नक्कीच धावा आल्या होत्या. यावेळेस मात्र आपण पाहतोय सलगचे 2 चेंडू डॉट येतोय. सचिन हे बॉल डॉट घेतोय. आता मात्र हल्ला चढवावा लागेल. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस आपण पाहतोय अगदी बॉल येऊन पायावरती आदळला. एक धाव आपण पाहतोय कंप्लीट होते. लेग बाईकच्या माध्यमातून ही धाव येते. स्ट्राईक वरती आपण पाहतोय राकेशला. अगदी 3 चेंडू अप्रतिम हत्तळलेत. आता या तिन्ही चेंडूवरती हल्ला चढवावा लागेल कारण महत्वाचं शतक आहे. या चेंडूवरती धावा जर आलेत ना तरच आपण मॅच मध्ये थांबू शकतो. यावेळेस आपण पाहतोय अगदी अतिरिक्त गती लावायचा प्रयत्न केला नक्कीच पंचांनी. यावेळेचा बॉल नक्कीच आपण पाहतोय अगदी वाईट दिल्या पंचांनी. एक्स्ट्रा धाव येते. अगदी महत्वाचे आपण 2 चेंडू पाहतोय. यावेळेस सुद्धा आपण पाहतोय लेग साईडला हिट केला गरजेमध्ये फिल्डर वारच्या वेगाने येतात. 1 बाउन्स. हा सुद्धा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी महत्वाचा चौकार येतोय. अगदी महत्वाच्या क्षणी हा चौकार आपण पाहतोय. अप्रतिम फटका होता. अगदी कॅच घेण्यासाठी फिल्डर पुढे सरकवलेत मात्र 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी आपण पाहतोय या षटकातील 4 चेंडू संपलेत. अर्थात पहिले 2 चेंडू डॉट आले. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आणि एक वाईट फेकला. आता चौकार. 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूवरती अटॅक करणं महत्वाचं असेल. यावेळेस आपण पाहतोय अगदी लेग साईडला हिट केला. हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे एकूण धावा येतील 6. महत्वाचा फटका आपण पाहतोय. अगदी मॅचला जिवंत ठेवणारा फटका. बॉलला अगदी समोरच्या बाजूला आपटलं आणि राकेशने त्या बॉलचा समाचार घेतला आणि या बॉलला डिस्पॅच केलंय सीमारेषेच्या पलीकडे. एकूण धावा लागतात त्या फलकावरती 31.
अगदी आपण जर पाहिलेत ना, अगदी या षटकाचा अजून एक चेंडू बाकी आहे. एकूण धावा षटकाच्या पाठीमागे आलेत 12. हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल. 51 धावा लागतात धाव फलकावरती. राकेश सेट ऑन फायर. अगदी 7 धावा, 7 चेंडू त्याने फेस केलेत, धावा मात्र बनवलेत 31. महत्वाची इनिंग खेळतोय राकेश. शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू, अखेरचा चेंडू या षटकातील. यावेळेस आपण हल्ला चढल्या त्या रेंजमध्ये नक्कीच फिल्डर आहे. आल्यानंतर कार्पेट बॉल चाललाय, थोडीशी मिस फिल्डिंग आपण पाहतोय. मात्र आपण पाहत ना, सचिन अगदी एकच धाव देतोय, कारण राकेश ज्या पद्धतीने खेळतोय त्याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच या चेंडूच्या अखेरीस आपण स्कोर कार्ड जर पाहिलात, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागतात धाव फलकावरती 52. येणारे 6 चेंडू, धावा बनवायच्या 27. 4 मोठे फटके, 4 षटकार खेळावे लागतील. आपण जातोय नेक्स्ट मॅच कडे. अर्थातच एका बाजूला संघ असेल जाणता राजा मोरवे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवतरुण मित्र मंडळ महादेवनगर. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी संघ नायकांनी यायचंय. येणारे 6 चेंडू असतील, धावा बनवायचे 27. 6 चेंडू 27 धावा. अगदी आपण पाहतोय शेवटचं शतक असेल, डीन ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्याच दरम्यान टॉस सुद्धा केला जातोय. 2 संघांमध्ये लढत असेल. एका बाजूला आहे नवतरुण मित्र मंडळ महादेवनगर, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय अगदी महत्वाची मॅच मध्ये मोरवे, जाणता राजा मोरवे. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी अनिकेत येतोय बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती असेल राकेश. राकेश, सगळा संघ तुझ्याकडे अगदी अपेक्षेनं पाहतोय. तुझ्या आतापर्यंतच्या खेळमध्ये सर्वोत्कृष्ट खेळी तुला खेळावी लागेल. 6 चेंडू तुझ्या जवळ, धावा बनवायच्या 27. पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर उडवलंय आणि यावेळेस आपण पाहतोय समोरच्या बाजूला बॉल पडलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. राकेश आपण पाहतोय काय खेळी करतोय. महत्वाचा चौकार येतो. अगदी अजिंक्य सुद्धा स्वतःवरती नाराज आहे. ज्या चेंडू अगदी समोरच्या बाजूला कॅचिंग पोझिशन साठी आला होता, यावेळेस मात्र बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी महत्वाच्या क्षणी चौकार येतोय. पवारवाडी संघाकडून खेळणारा हा खेळाडू अर्थातच राकेश 9 चेंडू खेळतोय, 36 धावा बनवतोय. महत्वाचा पुढील चेंडू असेल. यावेळेस उलटा चेंडू होता, हा सुद्धा गॅप मध्ये मारला. 1 बाउन्स अजिंक्य वाराच्या वेगाने येतोय. यावेळेस सुद्धा मिस फिल्डिंग होते, मात्र कव्हर आपण पाहतोय. अगदी चेक केलं जाईल. आपण थांबा मित्रांनो, चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. मुख्य आयोजक या ठिकाणी आहेत, आपण मध्ये बोलू नका. मुख्य आयोजकांच्या वतीनं अगदी आपण पाहतोय पंच येतील, चेक केलं जाईल. अगदी पंचांनी चौकारचा इशारा देतोय. महत्वाच्या क्षणी 4 धावा येत आहेत. 4 धावा येत आहेत. ओके, आपण थोडस वेट करायचंय. नक्कीच पंच चेक करून सांगतील आपल्याला. अगदी पंच आपण पाहतोय, रिचेक केलं जाईल. युट्यूबच्या माध्यमातून रिचेक केलं जाईल. बाकी सर्वांनी इकडे जायचं मित्रांनो. पंच येत आहेत, पंच चेक केलं जाईल. अगदी आपण बाहेरून बोलू नका मित्रांनो. पंच डिसिजन देतील आतमध्ये जाऊन. आपण बेट करायचा डिसिजनचा. अगदी महत्वाची इनिंग राकेश आपल्या संघासाठी खेळतोय.
पंच आपला डिसिजन कळवायचा आहे, लगेच अपडेट केलं जाईल. पंच आपला डिसिजन सांगा, या बॉलच्या पाठीमागे धावा किती असेल. नक्की 4 धावा पंचांनी घोषित केलेत. अगदी सलगचे 2 चौकार खेळले जात आहेत. महत्वाचे फटके आपण पाहतोय. एकूण स्कोर कार्ड जर पाहिलेत ना, 60 धावा लागते धाव फलकावरती. 60 येणारे 4 चेंडू बाकी असतील धावा बनवायचे 19. राकेश आहे स्ट्राईक वरती. येणारे 4 चेंडू धावा बनवायचे 19. बॉलिंग मार्क वरती जर आपण पाहिलेत ना, अनिकेत पाहतोय. येणारे 4 चेंडू. राकेश आहे स्ट्राईक वरती. महत्वाची इनिंग घेतोय राकेश. यावेळेस आपण पाहतो बॅटची एज घेतली जाते. आई बॉल वाऱ्याच्या वेगाने ट्रॅव्हल करतोय. आई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सलगच्या 3रा चौकार येतोय आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना, अगदी आपण पाहतोय पंचांनी ओव्हर स्टेपिंग साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. अगदी चेक केला जाईल, ओव्हर स्टेपिंग साठी चेक केला जाईल. अगदी पाहतोय रिचेक केला जातोय. हा पंचाने दिलेला नो बॉल असेल. अगदी ओव्हर स्टेपिंग केलं जातंय आणि ही बॉल नो बॉल आहे. अप्रतिम पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर स्टेपिंग साठी नो बॉल येतोय. अप्रतिम आपण पाहतोय. मॅच मध्ये रंगत येते, सेलिब्रेशन पाहतोय पवारवाडी संघाकडून. अगदी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर स्टेपिंग साठी नो बॉल दिलाय पंचांनी. अगदी या षटकाचा जर विचार केला ना, सलगचे 2 चेंडू चौकार आले. 3रा चेंडू ओव्हर स्टेपिंग साठी नो दिला आणि तो बॉल 4 गेला. अर्थात या बॉलच्या पाठीमागे 5 धावा आलेत आणि यानंतरचा आहे ना फ्री हिट असेल. 1 मिनिट थांबायचं सर, अपडेट केलं जाते स्कोर. 1 मिनिट थांबा. एकूण 5 धावा घेतल्या जात आहेत. 65 धावा लागतात त्या फलकावरती. येणारे अजून 4 चेंडू शेष असतील. लेट्स प्ले प्ले लेट्स प्ले. येणारे 4 चेंडू 14 धावा. यावेळेस सुद्धा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळलाय. त्या फिल्डर मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. त्या रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. मिस थ्रो आपण पाहतोय. अगदी 3ऱ्या ही धावेचा प्रयत्न केलाय. हॅलो, ओव्हर स्टेपिंग साठी पुन्हा एकदा चेक करायचं. अगदी पंचांचा पुन्हा एकदा रिव्ह्यू येतोय ओव्हर स्टेपिंग साठी. ओव्हर स्टेपिंग हो, पण थांबवत आहेत ना, डिसिजन येतोय. अगदी आपण पाहतोय रिचेक केला जातोय. हा सुद्धा ओव्हर स्टेपिंग साठी नो बॉल येतोय. अगदी सलगचे 2 चेंडू ओव्हर स्टेपिंग साठी नो बॉल येतोय. ओव्हर स्टेपिंग साठी नो बॉल दिला जातोय. अगदी सलगचे 2 चेंडू जर आपण पाहिलेत ना, ओव्हर स्टेपिंग केलेलं आहे. टोटल 56 धावा झाल्यात. या बॉलच्या पाठीमागे पंच आपण नो बॉल दिलेला आहेत आणि एकूण 3 धावा म्हणजे 4 धावा असतील. ओके डन. आत्ताच्या 4 धावा अपडेट केल्या जातील. नो बॉल दिलाय पंचांनी. चार धावा अपडेट केल्यात. 65 + 4 69 धावा लागतात 10 फलकावरती. येणारे चेंडू असतील 4. धावा बनवायचे 10. डिंग ब्रेक्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काटेकी टक्कर.
श्री बाळू जाधव यांच्याकडून राकेशसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलंय. राकेशला विनंती असेल आपली मॅच इनिंग विजय इनिंग खेळून आपण 200 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच घेऊन जायचंय. येणारे 4 चेंडू असतील, धावा बनवायचे 10. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. येणारे 4 चेंडू, धावा बनवायचे 10. सावध व्हा, अजूनही खेळ संपलेला नाहीये, कारण हार मारल्याशिवाय कोणी हरत नसतो. यावेळेस अगदी पुन्हा एकदा महत्व बॅट चेंज लागली जाते, त्या विरोधी फिल्डर येतोय आणि यावेळेस मात्र आपण पाहतो जल टिपलाय, मात्र फ्रीडचा चेंडू होता. कशाला एवढे पळाय पाहिजे होतं. धावा लागताय दाफलकावरती 70. येणारे 3 चेंडू, धावा बनवायच्यात 9. एक मोठा फटका, एक षटकार, मॅचची रंगत, मॅचची हवा करून घेऊ शकतो. स्ट्राईक वरती आपण पाहतोय न्यू बॅटर असेल, अर्थातच विशाल असेल स्ट्राईक वरती. अगदी महत्वाचा फटका खेळायचा विशालला. 3 चेंडू आहेत अजून, धावा बनवायचे 9. येणारे 3 चेंडू अजून महत्वाचे आहेत, धावा बनवायचे 9. नक्कीच दोन्ही संघासाठी मॅच ऑन असेल. यावेळेस आपण पाहतोय अगदी महत्वाच्या क्षणी वाईड बॉल येतोय. महत्वाच्या क्षणी विशालनं बॉल सोडून दिलाय. अगदी मॅच खांद्यावर घेतली, विशालनं रिस्क घेतली, मात्र नक्कीच आपण पाहतोय एक्स्ट्रा रन येते, एक्स्ट्रा रन येते. येणारे 3 चेंडू, धावा बनवायचे 8. एक मोठा फटका, मॅच मध्ये रंगत वाढते. एका बाजूला संघ असेल पवारवाडी, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे पोलादपूर. पवारवाडी संघ बॅटिंग करतोय. यावेळेस आपण पाहतोय का चेंडू हाताळलाय, अप्रतिम चेंडू हाताळलाय, डॉट बॉल येतोय. अगदी महत्वाच्या क्षणी डॉट आलाय. येणारे 2 चेंडू अजून बाकी आहेत, धावा बनवायच्यात 8. स्ट्राईक वरती असेल राकेश. अगदी राकेशला स्ट्राईक वरती येण्यासाठी सॅक्रिफाईस केले जाते विकेटच्या. आपण पाहतोय अगदी महत्वाची काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पवारवाडी संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलादपूर पाहतोय. पवारवाडी संघ चेस करतोय, अर्थातच 79 धावा चेस करतोय 24 चेंडू मध्ये. आणि जर आपण राकेशचा विचार केला ना, 13 चेंडू मध्ये 48 धावांवरती खेळतोय राकेश. येणारे 2 चेंडू असतील, धावा बनवायचे 8. अगदी महत्वाचा चेंडू काढलाय, अप्रतिम चेंडू हाताला येणारा. 1 चेंडू असेल, धावा बनवायचे 8. एक्स्ट्रा रन येईल का, नो बॉल येईल का, व्हाईट बॉल येईल का, नक्कीच आपण पाहतोय. येणारा 1 बॉल असेल, धावा बनवायचे 8. या चेंडूवरती आपण षटकार येतोय, 6 धावा येत आहेत.
अगदी आपण पाहिलं या मॅच मध्ये अगदी 15 चेंडू मध्ये 54 धावा बनवले तर राकेशनं महत्वाची इनिंग आपल्या संघासाठी केली. 15 चेंडू मध्ये 54 धावा, अप्रतिम अर्धशतक मित्रांनो पूर्ण केलं. मात्र अगदी शेवटच्या क्षणी आपण पाहतोय फक्त एका धावेने पोलादपूर संघ या ठिकाणी विजेता ठरतोय. अप्रतिम मॅच. 24 चेंडू मध्ये धावा बनवलेत पावरवाडी संघाने 77. 15 चेंडू मध्ये 54 धावा. राकेश अप्रतिम केली. राकेशचा खेळ आवडला असेल ना मित्रांनो त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अप्रतिम खेळी केली. 15 चेंडू मध्ये 54 धावा. राकेश साठी विनंती.